नमस्कार, मी तेजल. कसे आहात सगळे? ही अशी चटणी आणि त्यावरती तेलाची धार कोणी लहानपणी खाल्ली आहे आणि डब्याला नेली आहे का? मी मात्र लहानपणी ही चटणी खूपदा डब्याला नेली आहे आणि पावसाळ्यात आमच्या घरात ही चटणी आवर्जून बनवली जायची. तर याला काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे याला खुरसणी म्हणतात. बऱ्याच भागांमध्ये याला कारळं देखील म्हणतात. ही एक तेलबी आहे जी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि ती खाता यावी म्हणून तिच्या बऱ्याच रेसिपी केल्या जातात. मला मात्र हिच्या 2च रेसिपी माहीत आहे. एक चटणी आणि दुसरं म्हणजे हीच कारळे किंवा खुरसणी वापरून बाळंतणीसाठी भाजी केली जाते आणि दुसरं म्हणजे ती घालून त्याचं वांगं जे असतं ना भरलेलं ते केलं जातं. तर त्यातलीच आपण आज करणार आहे हिच्यापासून चटणी. तर त्याच्यासाठी कारळे किंवा खुरसणी अशी छान नीट करून घ्यायची. तिच्यामध्ये बारीक बारीक काड्या आणि मातीचे कण असतात. ती नीट करून छान अशी खरपूस कमी गॅसवरती भाजून घ्यायची. छान भाजून झाली की तिच्यामध्ये 2 ते 3 मूठ शेंगदाणे घालायचे आपल्याला आणि ते शेंगदाणे पण चांगले डाग पडोस्तवर भाजून घ्यायचे. तर पावसाळ्यात ही चटणी खाण्याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये शरीरात जो वातदोष असतो ना तो वाढतो आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी तेलबिया खाणं आवश्यक असतं आणि म्हणून ही जी खुरसणीच्या बिया ज्या असतात ना त्या तेलकट असतात, त्याची चटणी केली जाते. आणि लसूण पण वातासाठी खूप चांगला असतो, तर तो पण खाल्ला जातो. म्हणून ही चटणी बनवायची. ग्रामीण भागातली ही पाककृती संस्कृती अगदी आरोग्याची काळजी घेणारी आहे. ऋतूनुसार आहार रचना असते ग्रामीण भागामध्ये. तर खूप सारा लसूण मी इथे सोलून घेतला. छान तेलावरती तो लालसर होईपर्यंत मी तो मस्त परतवून घेतला आहे. लसूण परतेपर्यंत आपली जी खुरसणी आणि शेंगदाणे आहे ती छानपैकी आता गार झाली आहे. मी ती पसरट ताटामध्ये काढली होती. आता थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालून याला मी पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे. लहानपणी मम्मी याला पाट्यावर वंट्यावर खलबत्त्यात करायची. आता मात्र आपल्याच्याने तेवढे कष्ट होत नाहीत. 2 मिनटात मिक्सरला रेडी होतं. हे बघा असं ओबडधोबड त्याचं कूट तयार झाला की त्याच्यामध्ये जो आपण लसूण छान जास्त तेल घालून जो परतवून घेतला होता ना तो लसूण आपल्याला घालायचा. इथे वाळलेल्या लाल मिरच्या तेलात भाजून घालतात खरं तर, पण माझ्याकडे त्या नव्हत्या आणि पावसाळ्याच्या दिवसात त्या आणायच्या कुठून, म्हणून मी जी घरात खाण्यासाठी वापरते ती लाल मिरचीची पावडर घातली आहे. थोडीशी हळद घातली. ही अगदी ऑप्शनल आहे पण मला आवडतो कलरसाठी म्हणून मी घातली. त्यानंतर हिंग घालायचा. हिंग पण थोडा जास्त घालायचा. छान मिक्सरला फिरवून मस्त अशी चटणी याची वाटून घ्यायची. खरं तर मिक्सरला फिरवतानाच यात मीठ घालायचं असतं, पण त्यावेळेस मी विसरले. त्याच्यामुळे मी चटणी ज्यावेळेस सगळी तयार करून झाली नंतर तिच्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. मीठ घालून मिक्स केल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तर ही चटणी अगदी महिनाभर खाण्यासाठी टिकते. कुठे प्रवासाला न्यायला किंवा भाकरीसोबत खायला, तोंडी लावायला अतिशय सुंदर जुना पारंपरिक पदार्थ आहे. एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही एक छानशी कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा. त्याचबरोबर पुढची रेसिपी कोणती टाकू ती पण